गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं वर्मसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन करतो। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। विवेक चुडामणी आपला अभ्यास सुरू आहे आणि मागील बुधवारी म्हणजे मागच्या आठवड्यात
आपण श्लोक क्रमांक 156च्या विचारांना सुरुवात केली होती. तो श्लोक पूर्ण होऊ शकला नव्हता, पण विचारांना सुरुवात आपण केली होती. आणि परवा म्हणजे सोमवारी पूज्य ज्योत्स्नाताईंनी जो आपला अभ्यास घेतला तो श्लोक क्रमांक 160 पर्यंत आपला अभ्यास आला होता. आपण बघितलं आधी की अनंत जन्मांपासून अज्ञानजनित म्हणजे अज्ञानातून निर्माण झालेलं एक अनात्म्याचं बंधन ज्याला म्हणतात असं जीवावरती आहे. जीवावरती आहे म्हणजे आपल्या सर्वांवरती आहे असं आपण आचार्यांकडनं शिकलो होतो आधीच्या श्लोकांमध्ये. आता हे जे बंधन आहे, अज्ञानाचं बंधन, आपण अनेक वेळा ऐकतो. हे बंधन आचार्य म्हणतात की फक्त आत्मानात्म विवेकाच्या साह्यानेच केवळ छेदता येतं. आणि त्याच्यासाठी आपण मागच्याला अगदी या ग्रंथाच्या सुरुवातीला जो श्लोक येऊन गेला होता त्याचंही स्मरण केलं होतं की चित्तस्य शुद्धये कर्म न तू वस्तुपलब्धे. म्हणजे कर्माने मला फक्त चित्तशुद्धीच प्राप्त होणार. मी काही केल्यानी, कुठलेही कर्म केल्यानी या बंधनाचा छेद नाही करता येणार. मग कशाने करता येणार? वस्तुसिद्धीर विचारेण न किंचित कर्मकोटी. विचार म्हणजे विवेक. त्यामुळे विवेकाच्या साह्यानेच हे जे बंधन आहे, आपण जे आज काय म्हणूया सुरुवात केली, प्रारंभ केला आपल्या विचारांना, चिंतनाला, की हे जे अज्ञानजनित अनात्म्याचं बंधन जे आहे ते केवळ विवेकाच्या साह्याने छेदता येतं. आणि हा जो विवेक आहे तो करण्याची प्रक्रिया म्हणजेच आपण ज्याला आत्मतत्व जाणण्याची प्रक्रिया असं म्हणूया. विवेकाची प्रक्रिया म्हणा, आत्मतत्व जाणण्याची प्रक्रिया म्हणा, स्वरूपानुभूतीची प्रक्रिया म्हणा, इत्यादी. या प्रक्रियेचा आपण जेव्हा सूक्ष्मतेने विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की प्रत्यक्षामध्ये अनात्म दूर सारण्याची प्रक्रिया आहे. अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर त्याला अज्ञान निवृत्ती असं म्हणतात. म्हणजे बोलल्या जातं ज्ञान करून घेणं, स्वरूपाचा अनुभव प्राप्त करून घेणं, परमात्म्याची प्राप्ती करून घेणं, हे बरोबर आहे. भाषा असते, पण त्याचं प्रत्यक्ष स्वरूप जे असतं ते त्या ज्ञानाच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर सारणं हेच असतं. आणि त्यालाच अध्यात्मामध्ये बऱ्याच वेळा आपण ऐकलेला शब्द म्हणजे नित्यप्राप्ताची प्राप्ती. हे असं का म्हणून, हे असं गौडबांगल का बरं? कारण त्या व्यवहारामध्ये तर आपल्याला नेहमीच अनुभव आहे की काहीतरी केलं की काहीतरी प्राप्त होतं. तसं परमार्थात का नाही आहे? याचं कारण आहे की ज्याची शुद्ध मराठीत सो कॉल्ड प्राप्ती, जणू काही, त्याचं भाषांतर जणू काही, ते मुळात मला प्राप्तच आहे, पण हे मला कळत नाही. मग ते ज्यामुळे कळत नाही ते जे अनात्म पदार्थ आहेत ते दूर सारणे, हीच ती प्रक्रिया आहे. आणि जसं पाणी जाणण्यासाठी म्हणजे पाणी प्राप्त होण्यासाठी, जल प्राप्त होण्यासाठी शेवाळ बाजूला करण्याची प्रक्रिया आहे. आचार्यांचा दृष्टांत आपण बघितलेला. आणि आपण जेव्हा विशेषतः व्यष्टीचा म्हणजे एका जीवाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे जे अनात्म दूर सारणं आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे, ते अनात्म दूर सारणं म्हणजे थोडक्यामध्ये दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर जे आत्म नाही ते दूर सारणं असा अर्थ. आता अनात्म अनात्म शब्द बऱ्याच वेळा येतो, पण म्हणजे काय नेमका? तर जे आत्म नाही ते दूर सारणं.
अजून स्पष्टतेने बोलायचं झालं तर जे अनात्म असून मला आत्म वाटतं ते दूर सारणं. आता काय आहे, परमपूज्य काका खूप छान दृष्टांत देतात की आता आपल्याला माहिती आहे, तो आता जुना दृष्टांत सोडून दे, आपण नवीन दृष्टांत घेऊया. जगामध्ये युद्ध चालू आहेत, दोन मोठी युद्ध चालू आहेत असं आपल्याला माहिती आहे. रशिया युक्रेन, इस्रायल आणि हमास वगैरेंचं युद्ध चालू आहे. आता कसं आहे की इतकं ते युद्ध नेहमी भीषणच असतं, त्याच्या बातम्या आपण वाचत असतो. पण ते अनात्म आहे किंवा कुठला तरी दुसरा एखादा पृथ्वीवरचा एखादा देश की ज्याचं माझं काही घेणं देणंच नाहीये, कधी मी तिथे जाणारही नाही, मला त्याचं कौतुकही नाही, तो देश अनात्म आहे. किंवा ज्या लोकांशी माझा कधी संबंधच आलेला नाही, येणारही नाही, ज्या वस्तूंचा माझा कधी संबंध आलेला नाही, येणार नाही, अशा गोष्टी अनात्म ठरवणं खूप सोपं आहे. खूपच सोपं आहे. आणि म्हणून आपला विषय हा सुरू आहे की इथं खूप बाहेरचं उदाहरण मी दिलं, दृष्टांत दिला. पण जसं जवळ येतं तसं मला जे आत्म वाटतं पण जे स्वरूपतः अनात्म आहे ते दूर सारणं, असा त्याचा खरा अर्थ होतो. आणि हे जे दूर सारणं आहे ते अर्थातच विचाराने म्हणा, म्हणजेच त्याला विवेकाने म्हणतात, त्याचा निराश करणं हे त्याच्यामुळे आपल्यासारख्या जीवांच्या साधनेचं स्वरूप ठरतं. आता हा जो विचार आपण आता मांडणी केली, हाच विचार जर अजून पुढे न्यायचा म्हटला एक पायरी, तर मग पुढचा विचार येतो की असं काय आहे की जे अनात्म असून मला म्हणजे जीवाला आत्म वाटतं. पुढचा विचार आला स्वाभाविक. असं सर्वप्रथम काय आहे? तर त्याचं उत्तर अर्थातच माझा स्थूल देह, अन्नमय कोश इथली व्याख्या वापरायची झाल्यास. आणि आपण जर विचार केला मगाशी मी जे दृष्टांत दिला, तर सुरुवात अन्नमय कोशापासून अर्थातच केली आहे. कारण सर्वप्रथम मी, आपण ज्याला मी म्हणतो ना, या संज्ञेमध्ये बसणारं अनात्म पदार्थ जर काही असेल तर हा अन्नमय कोशच आहे, हा देहच आहे. कारण आपण जर विचार केला तर याच्या बाहेरच्या ज्या सर्व गोष्टी आहेत, हा जो देह आहे, या देहाच्या सापेक्षतेने बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, मग अगदी जवळपासून सुरुवात करायची म्हटलं तर हा समजा मी हा घातलेला जो काही पोशाख मी घातलेला आहे तो, ज्या घरात मी बसलोय ते घर, बाहेर उभी असलेली माझी गाडी, घरात असलेले माझे गणगोत, नातेवाईक, मित्र इत्यादी इत्यादी इत्यादी. आता ह्या ही यादीच इतर सर्व गोष्टी आल्या, प्रचंड मोठी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण काय म्हणूया साध्या भाषेत बाहेरच्या आहेत, त्या अज्ञानाने मला माझ्या वाटू शकतात, पण त्या मी आहे असं कधी मी म्हणत नाही. आपला विचार काय सुरू आहे की मी म्हणजे माझी गाडी असं आपण म्हणतो का कधी? मी म्हणजे माझं घर असं म्हणतो का? नाही. माझी गाडी, माझं घर, माझी बायको, माझी मुलं, माझे मित्र, सगळं माझं, माझे शत्रू, शत्रू सुद्धा माझेच. पण त्याला मी नाही म्हणत. म्हणजे आपला विषय हा सुरू आहे की ज्याला मी म्हणतो अशी पहिली गोष्ट काय आहे? आता पहिली म्हणजे बाहेरून सुरुवात केली तर पहिली हे महत्वाचं आहे. म्हणून तर पहिले अन्नमय कोशाचा विचार सुरू. त्यामुळे पहिली गोष्ट जी आहे, ज्याला मी असं समजतो, मी आहे, त्याची सुरुवातच अन्नमय कोशापासून होते. आणि म्हणूनच आत्मतत्वावरचं हे अनात्मरूपी जे शेवाळ आहे, मगाशी आपण बोललो, ते बाजूला करण्यासाठी आत्मानात्म विवेक थोडक्यात करण्यासाठी आचार्यांनी श्लोक क्रमांक 156 पासून सुरुवात केली. आणि हा श्लोक 166 पर्यंत हा विषय त्यांनी पूर्ण केला. कशाचा? अन्नमय कोश, त्याचं विवरण, त्याचं निरसन म्हणूया, अनेक पद्धतीने बोलता येईल त्याच्याबद्दल. 156 ते 166 असा हा विषय आहे. आता अन्नमय कोशाचं
निरास करताना म्हणजेच अन्नमय कोश मी नाही. आता हे निरास हाही शब्द बऱ्याच वेळा येतो. बऱ्याच वेळा आपण त्याच्याबद्दल बोललो पण आहोत, की निरास करणं म्हणजे नेमकं काय? त्याचा अर्थ हाच आहे, की अन्नमय कोश म्हणजे मी नाही. कारण आत्ता ही सगळी मांडणी करण्याचा उद्देशच तो होता. कारण तो अनात्मा आहे आणि जे अनात्मा आहे ती मी नाही. साधी गोष्ट आहे. तर हे शेवाळ बाजूला करताना अनात्म्याचं माझा पहिला सामना जर कोणाशी होत असेल, दुसऱ्या भाषेत बोलूया तर तो अन्नमय कोशाशी आहे. माझ्या या स्थूल देहाशी आहे. आणि त्याचा निराश करणं म्हणजे पुन्हा एकदा तो कोश मी नाही. आत्मरूप मी जो आहे तो या अन्नमय कोशाहून भिन्न आहे. आणि त्यामुळे त्याच्यावर आसक्ती ठेवू नये, अन्यथा ती बंधाला कारण ठरते. आणि हे आपल्या अंतःकरणावर ठसवण्यासाठी हे जे मी मगाशी म्हणालो 156 ते 166 हा जो श्लोकांचा गट आहे, या गटामध्ये हे आपल्या अंतःकरणावर ठसवण्यासाठी की हे मी नाही, आचार्य आपल्याला अत्यंत शास्त्रशुद्ध म्हणूया, अनुभवजन्य म्हणूया, आपल्याच अनुभवाचा आधार घेऊन बरेचसे यातले मुद्दे जर आपण पाहिले तर काही त्याला शुद्ध मराठीत म्हणा इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. डॉक्टर काका जसं म्हणतात की वेदांताची गरज फार थोड्या ठिकाणी लागते. त्याच्या आधी सगळं डॉक्टर काका त्याला कॉमन सेन्स आणि विजडम असे दोन शब्द वापरतात. अर्थात कॉमन सेन्स इज अनकॉमन असं म्हणतात विनोदाने. तो भाग वेगळा आहे आणि तीच आपली समस्या आहे. पण अत्यंत शास्त्रशुद्ध अनुभवजन्य असा तर्क आपल्या पुढे आचार्य मांडतात. कोणते तर्क मांडले आचार्यांनी आपल्या पुढे? झाला आपला अभ्यास करून. अन्नापासून उत्पन्न झालेला, त्याला जी काही विशेषण आचार्यांनी या सर्व श्लोकांमध्ये लावलेली आहेत की ज्याचा आपण अभ्यास केला, की अन्नापासून उत्पन्न झालेला, अन्नातच शेवटी लय पावणारा, त्वचा, चर्म, मांस, रुधिर, अस्थि, मल इत्यादी आचार्यांनी वापरलेला शब्द म्हणजे कश्मल. कश्मल म्हणजे ओंगळवाणा किंवा कुत्सित देह. शुद्ध आत्मा कसा असेल? आचार्य प्रश्न विचारतात. मला प्रश्न विचारतात कारण मी देह समजतोय स्वतःला. आणि इतकं आत्मतत्वाचं वर्णन ऐकल्यानंतर निर्मलम, निष्कलम, शांतम स्वरूप लक्षणांपैकी एक लक्षण आहे. निर्मलम, कुठलाच मल नसलेला, अत्यंत शुद्ध, विमल असं जर तत्व कुठल्या या जगतामध्ये असेल, कारण सगळे मळ जे असतात त्याच्या प्रती आणि त्याचे वर्गवारीने सगळं सोडून देऊ. पण या सगळ्याचं काय म्हणूया, सगळ्याच समावेश जर एका कुठल्या गटात करता येत असेल तर त्याला माया असं म्हणतात. कारण जे संपूर्ण जगत जर मायाकार्य असेल तर ती साधा विषय आहे. आणि या मायेचा स्पर्शही नसलेलं असं एकमेव तत्व, आणि म्हणून त्याला विमल म्हटलेलं आहे. ते तत्व जर मी असेन, नवे आहे, असं संत सद्गुरू शास्त्र मला सांगतात, तर मग हा जो देह ज्याचं आत्ता वर्णन केलं, अन्नात उत्पन्न झालेला, अन्नातच संपणारा, त्वचा, चर्म, मांस, रुधिर, अस्थि, मल, मुद्दाम ती यादी, इतका ओंगळवाणा कुत्सित देह मी कसा असेन, असा प्रश्न. पुढे आचार्य पुढचा तर्क मांडतात की आत्म्याचं वर्णन काय आहे पुन्हा? अनादि, अनंत, वगैरे वगैरे. आधीच नाही याच्याला, त्याला आधीच नाही, त्याच्यामुळे त्याला अंत नाही, खरे सांगण्याची गरज नाही. पण आधी नसलेला आत्मा जर मी असेन तर जन्मापूर्वी नसलेला हा देह, कारण कुठल्या तरी एका क्षणी आपण जन्माला आलो, आणि मृत्यूनंतर संपणारा हा देह. इतकंच नव्हे, आचार्य म्हणतात क्षणोक्षणी बदलणारा हा देह. आचार्यांना माहित होतं काय? प्रत्येक क्षणी लाखो पेशी मरतायत. मला नाही लक्षात येत, असं मला वाटतं मी आरशात चेहरा पाहिल्यानंतर, की अरे काल जसा दिसत होतो तसाच मी आज दिसतोय. पण 5 वर्षापूर्वीचा जेव्हा अल्बम मी उघडून पाहतो,
2 वर्षापूर्वीचा फोटो जेव्हा मी पाहतो तेव्हा लक्षात येतं की बरेच बदल झालेले आहेत. आणि बहुतांश वेळेला ते नको असलेलेच बदल असतात. तो विनोदाचा विषय आहे. कोणालाच बदल आवडत नाहीत ते. कारण ते 6 विकार आहे, त्याचा एक उल्लेख येऊनच गेलेला आहे. या 6 विकारांनी ग्रस्त म्हणजेच विकारी, छान शब्द आहे तो. अखंड क्षणोक्षणी बदलणार, अस्थिर स्वभावाचा, आचार्यांचे शब्द आहेत. हा जो देह आहे तो आत्मा कसा असेल? पुन्हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आपले हे झालं, हाताला गँग्रीन झालं, पायाला झालं, पायाला गँग्रीन झालं, हाताला नाही, पायाला झालं, ते पाय कापून टाकलं. काय ऍक्सिडेंट झाला, हात कापायची वेळ आली, अवयव छेदून टाकण्याची वेळ येते बऱ्याच वेळा. तो टाकल्यानंतर जिवंत राहणारा हा देह अवयवांचाच बनलेला असल्यामुळे, म्हणजेच तो सावयव असल्यामुळे, तो निर्वयव आत्मा कसा असेल? किती पद्धतीने आचार्य आपल्याला समजून सांगतात आहे पहा. आणि मी जसं म्हणालो, अगदी आपल्या अनुभवातलेच विषय, आपला अनुभवच जमेस धरून आणि त्याच्या पुढे शास्त्र मांडून, आणि जर एवढं मला कळतंय, जर मी एवढी प्रवचनं करतोय, तर मला हे कळत कसं नाही? इतका अत्यंत तर्कशुद्ध प्रश्न आचार्य उपस्थित करतात. शिवाय देह आहे, त्याचा देहाचे काही धर्म आहेत आपल्याला माहिती आहे. त्या देहाच्या माध्यमातून होणारी कर्म आहेत, त्या देहाच्या अवस्था आहेत, इत्यादी. या सर्वांचा मी साक्षी आहे की नाही? आता आपण मग अशी 6 विकारांबद्दल बोललो. बदल होतात की नाही आपल्या देहात? झाले की नाही? सगळ्यांच्या झाले. मग हे सगळे बदल जे घडत गेले हे कोणाला कळले? मी जर देह असतो, तर मीच बदल झालो असतो की नाही? मी स्वतः बदलत गेलो असतो की नाही? मग ते बदल मला कसे कळले असते? पण मला ते कळतात, त्याच्या अर्थच असा आहे की मी या देहाहून भिन्न आहे, हे स्वतः सिद्ध आहे, असं आचार्य म्हणतात. हे सगळे विचार करून आपले झाले, पण हे सर्व विचार न कळल्याने, किंवा असं म्हणूया आपला विचार करताना, कारण आपण बरंच श्रवण झालेली लोक आहोत, बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला माहिती सुद्धा आहे, पण इतकं असूनही पुन्हा हे ऐकण्याची वेळ येते. याचाच अर्थ ते कळलं आहे पण वळलेलं नाही. आणि हे कळलं आहे पण वळलं नाही, असं जर असेल तर त्याचा परिणाम काय होतो हे सांगताना आचार्य पुढचा श्लोक आपल्यासमोर मांडतात. श्लोक क्रमांक 161, की जो आपला आजच्या अभ्यासाचा विषय आहे. तो श्लोक मी वाचतो, त्याचा अर्थ बघू. त्वं मांस मेदो स्थिरुपरीश राशा वहम मती मूढजन करोति विलक्षणम वेत्ति विचारशीलो निजस्वरूपम परमार्थभूतम, असा तो श्लोक आहे. त्याचा अर्थ इथे दिलेला आहे, 161 क्रमांकाचा श्लोक पुन्हा, की मूर्ख पुरुष, मूढजन असं जे म्हटलेलं आहे, वहम्मती मूढजन, मूर्ख पुरुष त्वचा मांस मेद अस्थि व मल म्हणजेच मूत्र यांचा समुदाय, यांचा संघात म्हणा, समुदाय म्हणा, जो देह, त्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी करतो. म्हणजे थोडक्यात देहच मी असे मानतो. म्हणून ते पूर्ण पुन्हा एकदा, त्वंग मांस मेदोस्थी पुरुष, पुरुष राशव इतका मोठा तो शब्द आहे. आणि अहम्मती याच्या ठिकाणी, या हा जो सर्व संघात आहे, समुदाय आहे, यांच्या ठिकाणी अहम्मती म्हणजे हेच मी आहे असं मानणाऱ्याला काय म्हटलेलं आहे? मूढजन करोती. त्यांच्या ठिकाणी जो अहमबुद्धी ठेवतो तो मूढ, अशी बुद्धी करतो तो देहच असे मी मानतो. आणि विवेकी पुरुषाचं वर्णन करताना आचार्य म्हणतात, विलक्षण व्यक्ती विचारशीलो निजस्वरूपम परमार्थभूतम, की विवेकी पुरुष, कंसात त्यांनी छान दिलेला आहे, सर्व काळ असणारे. शब्द फार महत्वाचा आहे, कारण माझाही विवेक जागा होतो जेव्हा मी विवेक चूडामणीचा अभ्यास करतो तेव्हाच फक्त. विवेक चूडामणी म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, एकदम छान. पण नंतर काय होतं माहित नाही, म्हणून त्यांनी ते छान म्हटलेलं, सर्व काळ विवेक जागृत असणारे.
सिद्ध स्वभाव असे आपले स्वरूप त्या देहाहून वेगळे आहे असे जाणतो. भावार्थात त्यांनी दिलेला आहे की मूर्ख पुरुष देहाला आत्मा मानतो, तो विवेकी जो आहे तो आत्मा देहाहून वेगळा आहे असे जाणतो. का बरं असं? तो यादी आलेलीच आहे की आपला देह हा त्वचा मांस भेद मांस मेद अस्थि मलमूत्र यांचा संघात आहे. आणि खरं सांगायचं ना, तर याचं विस्मरण होऊ नये याच्यासाठी आचार्य सातत्याने ही भाषा वापरतात हे आपल्या लक्षात आलं असेल तर. खरं असं म्हणतात की ही सूत्रबद्ध रचना असते. श्लोक ही सूत्रबद्ध रचना आहे. तत्वज्ञान म्हणतात आहे आणि त्याच्यामध्ये त्या सूत्रकाराला अर्थाला धक्का न लागू देता एक शब्द जरी कमी करता आला तर पुत्रप्राप्तीचा आनंद होतो असं म्हणतात. तर त्याची आठवण कशाला झाली मला आता स्मरण का झालं? असं असूनही आचार्य काय म्हणूया आपल्या साध्या भाषेत बोलूया, ही किंमत देत आहेत. कशाची? ही जी पूर्ण यादी आहे ही अखंड ते सांगतायत आपल्याला. दर एक दोन श्लोकांच्या मागे ती यादी येते. त्वचा मांस मेद अस्थि मल मूत्र कशासाठी? अरे विसरू नका. विसरू नका ज्याला तुम्ही हा देह समजता इतका तो सजवता मिरवता. त्याला काही झालं की जणू काही मलाच झालेलं आहे असं समजता. ते काय आहे हे विसरू नये. नाही तसं होऊ शकतं कारण माझ्यासारखे जे असतात त्यांना 156 मध्ये काय सांगितलं हे लक्षात राहत नाही हो 161 पर्यंत आल्यानंतर. हे आचार्यांना खूप चांगलं माहिती आहे. म्हणून आचार्य अखंड ती यादी आपल्या समोर ठेवतात. मला खूपच वैशिष्ट्य वाटलं त्याचं. नाही तर साधा देह शब्द वापरू शकले असते की नाही, अन्नमय कोश शब्द वापरू शकले असते की नाही, नाही वापरला आचार्याने. तोही वापरला अर्थातच, पण वारंवार हे सांगतात आहेत, ही यादी लक्षात ठेवा कारण त्याचं विस्मरण होऊ नये. आणि त्याचं कारण असं आहे की जे मुख्य या श्लोकाचा काय म्हणूया मध्यवर्ती विचार जो आहे की देह मी का नाही, अन्नमय कोश मी का नाही, हा तर विचार करून झालाच आपला. पण होतं काय की जरी अन्नमय कोशाचं म्हणजे देहाचं स्वरूप जरी कळलं तरी त्याच्यावरची आसक्ती म्हणूया त्याच्यावरचं ममत्व तसंच राहून जातं. मगाशी मी जसं म्हणालो की हे वारंवार ऐकण्याची वेळच त्याच्यासाठी माझ्यावरती येते. म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काही त्यातल्या नवीन नसतात. नव्हे एखाद्या म्हणजे जो कोणी पहिल्यांदा ऐकत असेल त्यालाही नवीन नाही कारण या देहाचं वर्णन किंवा या देहाचं स्वरूप आज विज्ञानाच्या कृपेने सुद्धा आपल्याला चांगलं माहिती आहे. पण मग समस्या काय आहे? तर समस्या ही आहे की इतकं सगळं कळून सुद्धा वळत नाही याचं कारण ते ममत्व आणि ती आसक्ती मात्र तशीच राहून जाते. त्यामुळे अन्नमय कोशाचं स्वरूप कळणं हा एक भाग आहे. पण तो कळल्यानंतर त्याच्यावर ममत्व म्हणा, आसक्ती म्हणा, राग, प्रेम, संस्कृत शब्द आहे राग म्हणजे, हे राहून जाणं किंवा ते न राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण मी जसं म्हणालो की देहाचं स्वरूप या अन्नमय कोशाचं स्वरूप तर आज विज्ञानाच्या कृपेने छान माहिती आहे आपल्याला कारण ते नुसतं त्याचं स्वरूप कळल्यामुळे जर ममत्व आणि आसक्ती गेली असती तर जगातील यच्चयावत डॉक्टर मंडळी झाला होता. सोमवारी विषय आला होता. कारण मला काय आहे, मला आतलं दिसत नाही. आपल्या सर्वांना बहुतांश लोकांना आपल्याला काय दिसतं? छान आवरण घातलेलं आहे. कशाचं? त्वचेचं. सुंदर पॅकेज. आतमध्ये काय आहे हे डॉक्टर मंडळी पाहतात जेव्हा ते विच्छेदन करतात तेव्हा. ऑपरेशन म्हणा त्याला जे काय असेल ते. शल्यचिकित्सा. त्यांना दिसतं आतमध्ये काय आहे. पण हे दिसतं त्यांना माहिती सुद्धा आहे. बॉडी अनाटॉमी ज्याला म्हणतात ते परोक्ष ज्ञानी आहे त्यांना आणि अपरोक्ष ज्ञानी आहे. इतके वेळा ते पाहतात रोज ऑपरेशन करणारे डॉक्टर. अ, नुसतं त्यांना या शरीराचं स्वरूप कळलं म्हणजे काम झालं असतं तर ते परमार्थातली अधिकारी मंडळी ठरलीच ती सगळी डॉक्टर मंडळी. पण कोणीतरी
एकच असतो असा, की जे मुरगुळला राहतात, ते डॉक्टर पण असतात आणि ते विवेकी पण असतात. असे फार कमी असतात. थोडक्यामध्ये काय आहे, की ही सर्व मांडणी करण्याचा आचार्यांचा एक निश्चित उद्देश आहे, की येन केन प्रकारेण म्हणूया आपण, की आपली देहासक्ती कमी व्हावी, की ज्याच्यामुळे, कारण देहासक्ती कधी कमी होणार आहे हे जर अखंड जर लक्षात राहिलं या देहाचं स्वरूप काय आहे, म्हणून ते सातत्याने तिची यादी येते आम्ही जसं म्हणतो. आणि देहासक्ती ज्या प्रमाणामध्ये कमी होईल त्या प्रमाणात आपोआपच आपली विषयासक्ती सुद्धा कमी होते, विचार केला तर. विषयासक्तीच्या मुळावरच घाव घालण्यासारखा आहे देहाची सक्ती कमी करणं. कारण माझं याचं मूळ काय आहे माहिती आहे? मी. माहिती आहे आपल्याला सर्व, नवीन काहीच नाही आहे पुन्हा. आणि विषयासक्ती हे माझं मध्ये मोडतं, कारण विषय काय असतात? माझे, मला भोगायचे आहेत. ते कशासाठी भोगायचे आहेत असं वाटतं ना, या देहाला सुख मिळतं. पण जेव्हा हे कळतं की मीच सुखरूप आहे, तेव्हा त्या मुळावर घाव घातला जाईल की नाही त्या विषयासक्तीच्या, की ज्याला मी असं म्हणतात. आणि तो मी म्हणजे या, सुरुवात केली आपण सर्वप्रथम या मीच्या प्रांतामध्ये मला जे भेटतो तो हा अन्नमय कोश. आणि या दृष्टीने आचार्यांनी देहाच्या विचार केला तर अशुचित्वाचं वर्णन इथे केलेलं आहे. जी मी मगाशीपासनं जी मी यादी म्हणतोय, की त्या यादीमध्ये हे सगळं सारखं सारखं सांगतायत की कशाचा समुदाय तो आहे. आणि ती यादी काही फारशी, मी जसं म्हणालो, वर्णन करण्यासारखी नाही आहे. कोणालाच आपल्या देहाचं असं वर्णन केलेलं आवडणार नाही. कधी कधी परमपूज्य काका गमतीने म्हणतात, काय हे संत किती अरसिक आहे ना, असं आपल्याला वाटतं. इतका जो देह जितका आपण मिरवतो, सांभाळतो. पुन्हा सांभाळणं वेगळं आहे, तो सांभाळावं तर लागतोच, कारण ते साधन आहे. पण सांभाळणं वेगळं आणि मिरवणं वेगळं. त्याच्याबद्दल फारसं खरं बोलण्याची गरज नाहीये. पण मुद्दा हा आहे की हे जे देहाच्या अशुचित्वाचं वर्णन आचार्य इथे करतात, त्याचं कारण ते आहे. कारण अन्यथा हाच देह, हाच विशेषतः मनुष्य देह परमार्थ प्राप्तीचं फार मोठं साधन आहे. म्हणून तर समर्थ म्हणतात, प्रसिद्ध ओवी आहे, सर्वांना पाठ आहे. या नरदेहाची संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडुनी स्वानंदे सुखी झाले. या नरदेहाची संबंध आहे. बाकी तर प्राण्यांचा आपण विचार सोडून देऊ, मनुष्य तर प्राण्यांचा विचार करण्याची गरज नाही, कारण त्या तशाही भोगयोनी आहेत. पण कधी कधी असं वाटतं त्याचाही विचार करायला हवा, कारण त्यांना ते कळत नाही आणि मला कळतं, तरी सुद्धा जर मी त्यांच्याच सारखा हा देह वापरत असेल, रामकृष्ण हरी, पुढे बोलण्याची गरज नाही, मला काय म्हणायचं आपल्या लक्षात आलंच असेल. तर कशावरून मी स्वतःला श्रेष्ठ समजतो, असा प्रश्न संत आचार्य आपल्याला विचारतात. कारण तेही तोच उपयोग करतात आहे देहाचा जो मी करतोय. पण समर्थ सांगतात की या नरदेहाची संबंधे बहुत पावले उत्तम मध्ये, पण कधी, महत्वाचा विषय तो आहे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. ही जी अहंता, जो आपला आत्ताचा विषय आहे, अहंता म्हणा, त्याला ममता म्हणा, त्याला आसक्ती म्हणा, आणि त्याची सुरुवात अहंता सांडण्याची कशापासून आहे? अन्नमय कोश. आणि ही अहंता सांडण्याचा एक मार्ग म्हणजे देहाविषयी जेव्हा मला फाजील प्रेम वाटायला लागतं. काय शब्द वापरला? फाजील प्रेम. बाकी देह सांभाळणं नेहमीच सांगतात सगळेजण, की आजारी पडलो औषध घेणं, डॉक्टरकडे जाणं सगळं स्वाभाविक आहे, करायलाही पाहिजे. परमपूज्य काका तर खूप छान मांडणी करतात. कारण तसं जर नसतं तर त्यांनी आयुर्वेदाची निर्मिती केली असती का? हा, किती तर्कशुद्ध विचार काका मांडतात आहे. आयुर्वेद कोणी निर्माण केलेला आहे? वेदच आहे ना, नावातच वेद आहे. कोणी निर्माण केला? त्यांनी केला. म्हणजे रोग झाल्यानंतर औषध मी घ्यावं अशी त्याची इच्छा आहे की नाही, असं काका म्हणतात. हे सगळं करायचं आहे, त्याच्यात काहीच गैर नाही. पण साधं माझं जेव्हा डोकं दुखायला लागतं, तेव्हा मी, जेव्हा इतरांच्या डोकेदुखीची व्यवस्था करतो घरातली, तेव्हा हे तत्वज्ञान
पूर्ण गुंडाळून ते पुस्तकातच ठेवलं जातं, विवेक चूडामणी. आणि पुन्हा पुढच्या सोमवारी आणि बुधवारी मी हजर असतो विवेक चूडामणी ऐकण्यासाठी. यत्किंचित ते तत्वज्ञान मी वापरलेलं नसतं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला या शरीराचं फाजील प्रेम वाटायला लागेल, हा शब्द खूप छान आहे आणि ज्यांनी त्यांनी आपापलं काय म्हणूया ठरवून घ्यावं फाजील प्रेम म्हणजे काय. कारण इतकं प्रेम असतं या देहावरती की त्याला त्याचं वर्णन करायला लागलं तरी वाईट वाटेल. तेव्हा त्याच्या अशुचित्वाचं स्मरण करणं, आपला विषय तो सुरू आहे. की अरे काय सजवतोय मी, काय नटवतोय, काय नेमकं काय मिरवतोय मी माहितीये का. ते हे काय, जी सारखी यादी आचार्य आपल्यासमोर मांडतात. म्हणजे दोष दृष्टीने या देहाकडे पाहणं हा एक प्रकार आहे. हा एक प्रकार आहे. कशासाठी? वैराग्य प्राप्ती. आपण उलट्या भाषेत जर बोलायचं झालं की ममत्व नसणं, आसक्ती नसणं, फाजील प्रेम नसणं, हे जर शब्द, याला एक साधा शब्द वापरायचा झाला तर वैराग्य. आणि वैराग्य निर्माण व्हावं, देहावरची आसक्ती कमी व्हावी, याच्यासाठी एक उपाय म्हणून त्याच्याकडे दोषदृष्टीने पाहणं, त्याच्या अशुचित्वाचं स्मरण करणं. आणि आचार्यांना तो अपेक्षित आहे म्हणून आचार्य सारखं ती यादी आपल्यासमोर ठेवत आहेत. एक दुसरा उपाय आहे, त्याच्या सातिशयत्वाचं किंवा त्याच्या साधनाधीनत्वाचं चिंतन करणं, हाही एक उपाय आहे. सातिशय म्हणजे मी स्वतःला खूप सुंदर समजतो. कल्पना करा, माझ्यापेक्षा सुंदर व्यक्ती आहे की नाही या जगामध्ये? आहे. माझ्यापेक्षा सुदृढ व्यक्ती या जगात आहे की नाही? आहे. माझ्यापेक्षा निरोगी व्यक्ती या जगात आहे की नाही? आहे. माझ्यापेक्षा तरुण व्यक्ती या जगात आहे की नाही? आहे. म्हणजे या देहापेक्षा जास्त चांगला देह जगात आहे का नाही? आहे. सातिशय. पण माझा देह 6 विकारांचा भाग असल्यामुळे हळूहळू त्याची गाडी म्हणजे घसरणीकडेच लागली आहे की नाही? म्हणजे इथून पुढे मी जास्त निरोगी होत जाणार आहे का जास्त रोगी होत जाणार? इथून पुढे मी जास्त तरुण होत जाणार आहे का म्हातारा होत जाणार आहे? सातिशयत्व, साधनाधीनत्व, सुखप्राप्तीसाठी अखंड या देहावर अवलंबून राहणं, साधनाधीनत्व. ह्याचं जेव्हा मी चिंतन करतो, त्याच्या अशुचित्वाचं दोष दृष्टीने त्याच्याकडे बघून त्याच्या सातशयत्वाचं साधनाधीनत्वाचं चिंतन करतो, तेव्हा या देहाविषयी एक प्रकारचं वैराग्य हळूहळू, एकदम होत नाही अर्थातच, हळूहळू मला प्राप्त व्हायला लागतं. त्याच्याहून तीव्रतर वैराग्य हवं असेल तर देहाच्या अनित्यत्वाचं चिंतन हा त्याच्या पुढचा उपाय आहे. आणि हे दोन्ही उपाय आचार्याने आपल्यासमोर मांडले आहे. मगाशी आपण तो उजळणीच्या निमित्ताने विचार केला की हा देह किती अनित्य आहे. माझ्या जरी लक्षात आलं नाही तरी माझ्या लक्षात आलं नाही म्हणून देहाला काही स्थितिस्थापकत्व, शुद्ध मराठीत त्याला इनर्शिया असं म्हणतात, आलेलं आहे का? मला नाही वाटत मी बदलतोय म्हणून माझ्या देहातल्या पेशी थांबल्यात का बदलायच्या? मगाशीच बोललो आपण, प्रतिक्षणी लाखो मरतायत आणि लाखो जन्म घेत आहेत. आणि ती इतकी हळू होणारी प्रक्रिया आहे की ती माझ्या लक्षात येईस तर 6 महिने 1 वर्ष होऊन गेलेलं असतं. पण सुरू आहे ना. नित्य असं काही नाहीच या देहामध्ये. ज्या क्षणी ज्ञानेश्वरीतली ओवी, ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणी मृत्यूच्या काठाकडे ढकलायला सुरुवातच झालेली असते. फक्त आपण तसा विचार करत नाही म्हणून. म्हणून आपण जन्मदिवस खूप आनंदाने साजरे करू शकतो, पण त्याचा अर्थ तो असतो. थोडक्यामध्ये हा देह अनित्य आहे. आधी नव्हता, काही वर्षांनी नसेल, अखंड बदल होत आहेत. मी आता ह्या क्षणी बोलतोय तरी सुद्धा माझ्या देहात बदल सुरूच आहे. इतका हा अनित्य आहे. आणि अशा इतक्या अनित्य वस्तूवरती, आता त्याला वस्तू म्हणूया, पदार्थ म्हणूया, त्याच्यावर मी सुखासाठी अवलंबून राहतो, तो मी आहे असं समजतो, म्हणजे केवढी मोठी चूक मी करतो आहे. हे वैराग्याचा पुढचा टप्पा आहे, हाही आचार्याने मांडलेला आहे. आणि या सर्वांहून श्रेष्ठ तीव्रतम वैराग्य ज्याला म्हणतात. आता त्याला वैराग्य म्हणावं की नाही हाही प्रश्न आहे. म्हणूया आपण बोलण्याची भाषा.
अशा वैराग्याची प्राप्ती करून देणारा उपाय म्हणजे याच देहाविषयी, याच अन्नमय कोशाविषयी ज्ञानमूलक मिथ्यत्व निश्चय. शब्द फार महत्वाचा आहे. ज्ञानमूलक. प्रत्यक्ष ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा मिथ्या, कारण मिथ्या शब्दाची व्याख्याच आहे, बाधाची व्याख्या दृढ मिथ्यात्व निश्चय. तो बाध हा विषय फार वेगळा आहे, तो सोडून देतो व्यवहारात नंतर, कारण देह वापरावा लागतो. पण ज्ञानमूलक मिथ्यात्व, कारण कसं आहे माहितीये का, हा देह मी नाही असं म्हणणं हा एक भाग आहे, किंवा तसं समजून घेणं हा भाग आहे. पण नेमका मी कोण आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हा एक वेगळा भाग ठरतो. पुन्हा मी कोण आहे हेही शब्दाच्या माध्यमातून समजून घेता येतं, त्याचंच वर्णन आहेच पुढे. पण तसा अनुभव घेतला, कारण जसं जगताची बाबतीत आहे की हे हे जग मिथ्या आहे. 1001 लाख वेळा आपण ऐकलं असेल सगळ्यांनी. पण जोपर्यंत सत्य काय आहे याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत खरं मिथ्यात्व कळेल का आपल्याला सांगा. तोपर्यंत ते बौद्धिक पातळीवरच राहणार आहे बहुतांश प्रमाणात. आणि म्हणून तीव्रतम श्रेष्ठ वैराग्य तेव्हाच प्राप्त होतं, ते ज्ञानमूलक असं त्याचं मिथ्यात्व या देहाचं जेव्हा कळतं. आणि हेच सुचवताना आचार्य पुढच्या श्लोकात आपल्याला सांगतायत. 162 क्रमांकाचा श्लोक हे सांगण्यासाठीच आपल्या पुढे येतो. तो श्लोक मी वाचतो. देहो मित्येव जडस्य बुद्धिर्देहेच जीवे विदुष सत्वहंधी विवेक विज्ञानवतो महात्मनो ब्रह्माहमित्येव मती सदात्मनी. 162 क्रमांकाचा श्लोक. त्याचा पदच्छेद असं दिलेला अर्थ आहे त्यांनी की देह अहम इति एव जडस्य बुद्धी. आचार्य म्हणतात की मंदबुद्धी पुरुष, म्हणजे ज्याला शास्त्र न जाणणारा, त्याला म्हटलंय मंदबुद्धी. मंदबुद्धी पुरुषाची देह मी आहे अशीच बुद्धी असते. खूप मगाशी मी म्हणालो, एक एक हे सूत्रकार आहेत, त्यामुळे एक एक शब्द ते वापरतात, फार महत्वाचा आहे. फार महत्वाचं आहे ना, एव म्हटलेलं आहे ते. देह अहम इति एव, अशीच बुद्धी. आणि म्हणून त्याला मूढ म्हटलेलं आहे, कारण शास्त्र संस्कार नसलेली बुद्धी जी असते ना, त्याला मूढ बुद्धी असं म्हणतात. त्यामुळे शास्त्र न जाणणाऱ्या मंद पुरुषाची देह मी अशीच बुद्धी असते. आणि पुढे म्हणतात जीवे विदुष जीवे विदुष तू अहंधी. छान शब्द आहे अहंधी. धी म्हणजे बुद्धी, आणि अहम संधी केलेला आहे, अहंधी. आणि पुढे म्हणतात विवेक विज्ञानवत महात्मन ब्रह्म अहम इति. पुन्हा तिथेही काय वापरलेलं आहे, एव. पुन्हा एव शब्द आला, तिथेही च लावलेला आहे. 2 च आहेत या श्लोकामध्ये. मतीही सदात्मनी. आणि शास्त्राध्ययन केलेल्या लौकिक पंडिताची देहाच्या ठिकाणी आणि प्राणादी उपाधी असलेल्या चेतनाच्या ठिकाणी मी अशी बुद्धी असते. आता त्याचं थोडस इथे वर्णन केलंय की चेतनाच्या ठिकाणी मी अशी बुद्धी म्हणजे देहविशिष्ट आत्मबुद्धी. आणि त्याचं दृष्टांत इथे त्यांनी दिलाय, श्लोकात नाही हा शब्द, पण त्यांनी दिलाय की क्षीर नीराला क्षीर म्हणण्यासारखी असते. दूध आणि पाणी एकत्र असेल तर त्याला दूधच म्हणणारी जी बुद्धी साध्या भाषेमध्ये, निरक्षीर विवेक जो वेगळं काढतो, क्षीर वेगळं काढतो, नीर वेगळं काढतो, त्याला आत्मनात्म विवेक असं म्हणतात. सोडून देऊ विषय. पुढे म्हणतात परंतु ज्याने आत्मनात्म विवेक यथार्थ केला आहे अशा महात्म्याचा अपरोक्षात्म साक्षात्कारवान विद्वानाचा. आता त्याला महात्मा का म्हटलं, तर आता त्याचं जे ज्ञान आहे, मगाशी मी जे म्हणालो त्या वैराग्याचं वर्णन करताना ज्ञानमूलक अपरोक्ष प्रत्यक्ष त्यांनी अनुभव आता घेतलेला आहे. कशाचा, त्या ब्रह्मतत्वाचा, त्या आत्मतत्वाचा. अशा विद्वानाचा सत्य अविनाशी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी ब्रह्म असा पुन्हा च निश्चय असतो. हे च खूप छान आहेत दोन्हीकडे. त्याचा भावार्थ इथे दिलाय की मूर्खाची जी आहे ती देहाच्या ठिकाणी अहमबुद्धी असते, व लौकिक पंडिताची देहाला धरून चेतनाच्या ठिकाणी असते.
आणि विवेकी पुरुषाचा मात्र मी देहादी नसून ब्रह्म आहे असा निश्चय असतो. थोडक्यामध्ये अज्ञानाच्या सहजतेपासून ज्ञानाच्या सहजतेपर्यंत होणारा प्रवास तिथे सांगितलेला आहे. अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे कसं? म्हणून मी ते जे दोन च आहेत त्याच्याकडे लक्ष वेधलं, की मी देह आहे. या मूढाच्या सहजतेपासून मी देह आहे असं जो समजतो, असा ज्याचा निश्चय आहे, ज्याच्या बुद्धीवर शास्त्र संस्कार नाहीत, त्याचं कारण आहे, मी देह आहे याला मूढ म्हणण्याचं कारण आहे, की तिथे मी देह आहे याचीही जाणीव नसते. बऱ्याच वेळा तो विषय मांडला जातो. म्हणून मी असं म्हटलं, की दोन सहजतेमधला हा प्रवास आहे. अज्ञानाची सहजता. अज्ञानाची सहजता म्हणजे काय? मी स्वतःला देह समजतो हेही मला समजत नाही, याला म्हणायचं अज्ञानाची सहजता. आता ह्या व्याख्येत आपल्यापैकी सद्भाग्याने कोणी बसत नाही, कारण मी जसं म्हणालो आपण सर्वजण बहुश्रुत आहोत. बरंच आपण ऐकलंय, बरीच प्रवचन ऐकली आहेत, बराच अभ्यास आपण केलेला आहे. त्यामुळे इतकं तर आपल्याला निश्चित माहिती आहे, की शास्त्र आपल्याला काय सांगतं, की अरे तू देह नाहीस, तू म्हणजे तुझा देह नाहीस, म्हणजेच मी म्हणजे माझा देह नाही. इतकं तर आपल्याला निश्चित माहिती आहे. त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे, की मी स्वतःला माझा देह समजतो. बारकावा तो सुरू आहे आपला. आणि याचा अर्थ तिथे तितकी ती अज्ञानाची सहजता नाहीये. कारण एक छोटासा प्रगतीचा का होईना छोटासा तो टप्पा आहे, की मला हे तर कळलं निदान, की मी स्वतःला देह समजतो. ते अपेक्षित नाही, गोष्ट खरी आहे. पण मला हे कळलं हाच एक प्रगतीचा टप्पा आहे. पण हेही ज्याला कळत नाही त्याला म्हणायचं अज्ञानाची तिथे सहजता आहे. आणि त्याला मूढ असं म्हटलेलं आहे, कारण शास्त्राचे संस्कारच नाही आहे. तो भाग आता वेगळा आहे. तो त्यांच्या कानावर असे कधी गोष्टी पडतच नाही. कधी जिथे या गोष्टी सांगितल्या जातात तिथे जाण्याची त्यांची बुद्धीच होत नाही. का होत नाही हा विषय वेगळा आहे. पण ज्यांनी कधी असं परमार्थाचं तत्वज्ञान, उपनिषदांचं तत्वज्ञान, संतांचं वाङ्मय कधी कल्पना करा ऐकलंच नाही, वाचलंच नाही, त्याला हे तरी कळतं का, की आपण स्वतःला देह समजतोय, इतकी त्याला सहजता आली. तर या अज्ञानाच्या सहजतेपासून मी ब्रह्म आहे, जसं तिथे मी देह आहे याची जाणीव नाही, तसं इथे आता मी ब्रह्म आहे याची सुद्धा जाणीव नाही. ते सुद्धा चालत नाही. त्याला सहजावस्था असं म्हणतात. कारण तीही शेवटी जाणीवच ठरते. सहजावस्थेला थोडीशी कमीच तिथे राहू शकते. असा हा जो प्रवास आचार्य या श्लोकामध्ये आपल्यासमोर मांडतात. आता हा जो प्रवास आहे दोन सहजतेमधला, अज्ञानाच्या सहजतेपासून तर ज्ञानाच्या सहजतेच्या या प्रवासामध्ये एक टप्पा आचार्यांनी मांडलेला आहे. आणि तो टप्पा म्हणजे परोक्ष ज्ञानाचा आहे, ज्याला इथे लौकिक पंडित असा शब्द वापरलेला आहे. पंडित. आता पंडित का म्हणलं त्याला? पंडित याच्याकरता म्हटलं की शास्त्र उत्तम जाणतो, काही वादच नाही. आणि म्हणूनच त्याला पंडित म्हटलंय. परोक्ष ज्ञान नक्कीच आहे. शास्त्र उत्तम नुसतं जाणतो असं नाही, शास्त्र मांडत सुद्धा असेल. म्हणून असं एक विधान करता येऊ शकतं की बहुतांश शास्त्र मांडणारे जे प्रवचनकार असतात, कीर्तनकार असतात म्हणा. आता आपल्याला माहिती आहे परमपूज्य काका अभ्यास म्हणून बऱ्याच वेळा आपल्यालाही मांडणी करायला सांगतात, बोलायला सांगतात. गोष्ट खरी आहे. तो अभ्यासच असतो. आपण साधकच असतो. साधक म्हणूनच आपण अभ्यास मांडत असतो. पण होतं असं अनेक वेळेला की हे मांडता मांडता, बोलता बोलता, विशेषतः लोकांना जर माझं बोलणं आवडायला लागलं असेल तर मी हे विसरूनच जातो की मला अभ्यास म्हणून मी हे मांडतोय. अशी काही त्याला धार येऊन जाते की जणू काही मी जसं मगाशी म्हणालो, ज्ञानाची सहजता मला लाभलेली आहे. पण ती लाभलेली नसते. आणि मग इथे जसं म्हणतात तसं त्या लौकिक पंडिताच्या गटात जर मी बसत असेन,
आणि जर मी केवळ शाब्दिक पातळीवर ते तत्वज्ञान मांडत असेल तर अशा लौकिक पंडितांना मृत्यूचं महाभय असतं का नाही? विचार करा. असणारच आहे. आणि स्वाभाविकच आहे, कारण भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयातीत ते संत अनंत पाहे, नेहमीचा आवडता श्लोक मला. मी संत अनंताला जाणणारा संत मी झालेला अजून नसल्यामुळे मी कितीही ही मांडणी केली, मी जरी बोललो हा देह मी नाही, तरी मृत्यूचं महाभय राहूनच जात. देहाच्या विकारांनी मी अजूनही विकारीच होतो. नाही, मला निर्विकार राहत आहेत देहाच्या विकारांमध्ये. त्यामुळे मुद्दा हा आहे की त्या लौकिक पंडितांना शास्त्र कळलं नाही असं नाही, परंतु ते जे ज्ञान आहे ते अजून परोक्ष पातळीवरच आहे. अपरोक्ष आत्मसाक्षात्कारवान अजून ते व्हायचे आहेत, या ग्रंथातला शब्द वापरायचा झाल्यास. म्हणून मी मगाशी ती मांडणी जी केली की मी देह नाही. आता अन्नमय कोशाचा विचार करतोय म्हणून, पण हळूहळू आपण पुढे सगळे विषय बघणारच आहोत की या देहाच्या आतमध्ये असलेले अजून 4 कोश आहेत. ते सर्व मी नाही, ही एक भाषा झाली. न इति न इति ही एक भाषा झाली. पण मी नेमकं काय आहे याचा अनुभव घेणं हा फार वेगळा विषय ठरतो. आणि म्हणून आ, आणि म्हणून त्याला परमपूज्य काका जसं म्हणतात की साधना ही या दृष्टीनेच कृत्रिम असते. अगदी बरोबर आहे, सुरुवातीला मला बौद्धिक पातळीवरतीच मला समजावत जावं लागणार आहे मला स्वतः. मागच्या सोमवारी तो विषय झाला. जेव्हा जेव्हा मला वाटतं मी देह आहे, तेव्हा तेव्हा मला हे स्मरण करायचं आहे. पण तेवढं सावधी असलं पाहिजे. त्याच्यासाठी तितका सत्वगुण असला पाहिजे की अरे हो, मी स्वतःला या क्षणी देह समजते आहे किंवा समजतो आहे, हे लक्षात येणं एवढा तर सत्वगुण हवा का नाही? त्या रजोगुणाच्या प्रवाहात मी असा काही वाहत जातो की कदाचित 4 दिवसांनी मला आठवते की अरे, त्या क्षणी मी विसरूनच गेलो होतो की मी स्वतःला देह समजत होतो. म्हणजे मुद्दा असा की जेव्हा जेव्हा मला वाटतं मी देह आहे, तेव्हा तेव्हा स्वतःला स्मरण करून देणं, याच्यात कृत्रिमता आहे, निश्चित आहे. कारण तो साधनेचाच काळ आहे. साधनेचाच काळ आहे. हे मी नाही. पण पुन्हा त्या साधनेचं स्वरूप काय आहे? न इति न इति. ठीक आहे, साधना अशीच असते. आणि ती साधना करत असताना आपण अडखळतो, धडपडतो, पडतो, पुन्हा उठतो, कधी चुकतो, कधी लक्षात राहत नाही, कधी 4 दिवसांनी आठवतं, कधी 2 दिवसांनी आठवतं, कधी अर्ध्या तासाने आठवतं, कधी ते होत असताना आठवतं, नंतर ते तसं होतच नाही. हे प्रगतीचे टप्पे आहेत सगळे. याच्यात कुठेतरी आपण एक साधक म्हणून बसतो. पण मी म्हणून म्हणालो की ही त्या नाण्याची एक बाजू आहे, याच्यात कृत्रिमता आहे. अकृत्रिमता कुठे आहे? तर ती सहजावस्थेमध्ये. जेव्हा अपरोक्ष, आणि नुसतं अपरोक्ष नाही, दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असं ज्ञान जेव्हा होतं. कारण आता होकारात्मक भाषा आलेली आहे. आता मी हे नाही, मी हे नाही, मी हे नाही असं म्हणण्यापेक्षा मी हे आहे, आणि हेही आता म्हणावं लागत नाही, इतकी सहज अवस्था तिथे प्राप्त झालेली आहे. असा जो महात्मा, हे म्हणून आचार्यांनी हे दोन आपल्याला काय म्हणूया, हा प्रवास या श्लोकामध्ये दाखवून दिला, 2 सहजावस्थांमधला, आणि मधला एक टप्पा मांडला. कोणाचा? त्या परोक्ष ज्ञानी जो असतो त्याचा. आणि म्हणून नुसतं बौद्धिक पातळीवरती ज्ञान होऊन चालत नाही. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं, परमपूज्य काका तोही धोका लक्षात आणून देतात की माझ्या बुद्धीला कळलं म्हणजे जणू काही माझं कामच झालं, असा बऱ्याच जणांचा समज होतो. मी देह नाही, मला कळलं. मी सांगितलं ना, नुसतं कळलं नाही, फक्कड बोलू सुद्धा शकतो मी त्याच्यावरती. म्हणजे मला तसं ज्ञान झालं का? पण प्रत्यक्ष अनुभव मी घेतला का? नाही. आणि असा प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी घेतला, असं अपरोक्ष आत्मज्ञान ज्याला झालं, असा जो महात्मा आहे, त्याचा शब्दच इथे महात्मा शब्दच वापरलेला आहे. महात्मा, अपरोक्षात्म साक्षात्कारवान विद्वान. तो आपल्या देहाविषयी जसा उदासीन असतो,
ज्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली 8व्या अध्यायात करते, जे मी मागच्याला म्हणालो होतो, फार सुंदर ओवी. ते देह खोळ ऐसे मानून किंवा झोळ ऐसे मानून ठेले आपण पे आपणची होऊनी जैसा मठ गगना भरुनी गगनची असे. सुंदर ओवी आहे. त्या ब्रह्मज्ञानाचं वर्णन करते, त्या महात्म्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात आहे की ते देह झोळ ऐसे मानुनी. आता शब्द मानुनी असा त्याचा अर्थ काय आहे की हे जे आत्मज्ञानी असतात, हे जे महात्मे असतात, ते देह ही आत्म्यावरची एक खोळ आहे हे जाणून, हे महत्वाचं आहे. हे त्यांनी जाणलेलं असतं. आणि मग ते कुठल्या अवस्थेत असतात, तर आपणच आपले वास्तव ब्रह्मरूप होऊन ठेले, ठेले म्हणजे स्थित. आपण पे आपण, ही भाषा खूप वेळा येते ज्ञानेश्वरी दासबोधात. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. उदाहरणार्थ परतोने पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे, उदाहरण म्हणून सांगतोय या ओव्या. त्यामुळे ठेले आपण पे आपण होऊनी, आता ते प्रत्यक्ष झालेलेच आहेत. आपणच आपले वास्तव ब्रह्मरूप होऊन ते आपल्या रूपाने काय राहतात, शांत राहतात, निर्विकार राहतात. भगवद्गीतेतला शब्द वापरायचा झाला, प्रशांत राहतात. प्रशांत, फरक आहे शांत आणि प्रशांत. मी पण कधी कधी शांत असतो, कधी गाढ झोपेमध्ये. त्याला प्रशांत नाही म्हणत भगवंत, कारण सकाळी उठल्यानंतर तितकाच अशांत जितका झोपायच्या आधी होतो. आणि माऊली पुढे दृष्टांत देते आहे, कशाप्रमाणे जसं मठ म्हणजे घर म्हणूया, मठ म्हणूया, आकाशाने भरून आकाशातच राहतो. हा सुंदर वर्णन आहे. माऊलींचे दृष्टांत आहे, काही विषयच नाही की हा देह मी नाही, हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, कारण मी काय आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. मगाशीपासून आपण ते बोलतोय. त्यामुळे त्याचा साहजिकच होणारा तो परिणाम आहे. हा हा, आता कसं भाषा बदलली, आता मी देह नाही हा परिणाम झाला, कारण मी काय आहे ते मला कळलं म्हणून. पण हे जरी कळलं तरी तो महात्मा याच जगामध्ये व्यवहार करतो, जसा तो मठ आकाशाने भरून आकाशातच राहतो. किंवा ते आकाश म्हणजे जर ब्रह्म असा तर हे घेतला, तर त्या ब्रह्मानंदामध्ये डुलत या देहाचा बाध करून त्यांचे व्यवहार सुरू राहतात. असा या दोन सहजावस्थेमधला प्रवास आचार्यांनी या 162 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपल्यासमोर मांडला. आपली वेळ झालेली आहे आणि आपला या 162 क्रमांकाचा श्लोकाचा विचारही पूर्ण झाला आहे. त्यामुळे पुढच्या सोमवारी येतात 63 मध्ये, 64 मध्ये हाच विषय थोडासा अजून सुरू राहील, तेव्हा त्याचा विचार होईलच. आजचं आपलं हे चिंतन आपण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा धन्यवाद मंगेश दादा, तुम्हाला नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास अनम्यूट करून विचारू शकता. मला एक या श्लोकावरनं प्रश्न सुचला. म्हणजे मला आधी पण विचार झाला होता त्याच्यावर, पण कदाचित चुकीचा प्रश्न असेल की जे शरीर, स्थूल शरीर जे असतं ते दृश्य जगतासारखं दृश्य असतं, म्हणजे दिसतं, कळतं, त्याचा अनुभव घेता येतो. पण आपलं मन आणि बुद्धी हे अदृश्य असल्यामुळे आणि चेतन मी सुद्धा अदृश्य असल्यामुळे ते एका गटातच आहेत. आणि शरीर मी नाहीये, म्हणजे स्थूल शरीर मी नाहीये, ही संकल्पना एका वेळेस पटून दृढ सुद्धा होऊ शकते. पण मन अंतःकरण मी नाहीये अशी अवस्था असू शकते का? म्हणजे एक सुलाबद्दल अनासक्ती आहे, पण मन आणि बुद्धी मात्र चिकटून आहे. असू शकते.
पण आय वुड से इट्स अ ग्रे एरिया, नॉट ब्लॅक अँड व्हाईट. हम्म. कारण म्हणजे कसं की स्थूल देहावरची आसक्ती काही प्रमाणात कमी झालेली असू शकते, काही प्रमाणात. त्या मानाने आता जे बाकीचे आतले कोश आपण ज्याचं बघणार आहोत, प्राणमय कोश, मनोमय, बुद्धिमय, धीमय वगैरे, त्याच्यावरची आसक्ती जास्त असू शकते. असं शक्य आहे, कारण शेवटी हा प्रवासच आहे आणि स्थूलातून सूक्ष्माकडचा हा प्रवास आहे. आणि जसं जसं आपण सूक्ष्मात जातो, जसं जसं आपण जास्त जवळ ते प्रकरण यायला लागतं, मी जसं म्हणालो. आणि जसं मगाशी आपण बोललो की समजा माझ्या देहाला, या स्थूल देहाला काही झालं, कदाचित इतका मी विकारी होणार नाही. पण आता प्राणच जायची वेळ आली, आलं ना जवळ, तर प्राण जर माझे वाटत असतील मला, तर अजून नाही झालेलं काम, थोडक्यामध्ये तसं होऊ शकतं की. आणि प्रवास तसाच असतो विचार केला तर. आता हा भाग वेगळा आहे की प्रत्यक्ष बैठकीच्या साधनेच्या वेळी निरास करताना एक असं एक युक्ती सांगितल्या जाते की जर आतल्या कोशाचा निराश साधत असेल, साधता येत असेल, तर बाहेरच्या कोशाचा निराश आपोआपच होतो. मी आता उलट्या दिशेने बोलतोय, तू बाहेरून आतमध्ये येण्याचं बोलत होता, मी आतून बाहेर जाण्याबद्दल बोलतो. त्यामुळे मन मी नाही, मनाचा निराश जर करता आला तर स्थूल देहाचा निराश आपोआप होतो. आणि तर्कशुद्ध विचार आहे, कारण या देहाच्या माध्यमातून जी सुख भोगतो मी, तो विषय मागच्या आता सोमवारी झाला आपला, की प्रत्यक्ष ती सुख या शरीराला कळतात का, हे तर इतकं जड आहे. खरं मन सुद्धा जड आहे, तू जसं म्हणत होता. पण ते सूक्ष्म आहे, सूक्ष्म असलं तरी जडच आहे, इट इज फिजिकल इन नेचर. पण ते इतकं सूक्ष्म आहे की ते एक तर दिसत नाही. त्यामुळे तू जसं म्हणाला तसं ते समजायला कठीण आहे जरा या देहापेक्षा. देह एक वेळ निदान बौद्धिक पातळीवर तरी समजू शकतं, कारण आपल्या डोळ्यासमोर या देहाची विल्हेवाट लावल्या जाते आहे इतरांच्या, किंवा काय होतं देहाचं, किंवा हे जे सगळे मुद्दे आचार्यांनी मांडले, हे या देहाच्या बाबतीत लवकर कळतं, कारण आपल्याला स्थूल लवकर कळतं. आणि त्याचाच एक अं, संबंधित विषय बोलायचा झाला तर तो सांगतो आणि मग उत्तर संपवतो की जेवढं आपलं अंतःकरण या देहाला चिकटलेलं, तितकं त्या अंतःकरणाला तापवण्यासाठी देह तापवावा लागतो. तपश्चर्या ही जी एक आपल्याकडे संकल्पना आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, आणि विविध प्रकारच्या तपश्चर्या सांगितलेल्या आहेत, ते त्याच्याचसाठी सांगितलेल्या आहेत. जसं ते दूध तापवण्यासाठी भांडं गरम करावं लागतं. भांडं तापवणं हा उद्देश नसतो आपला, उद्देश असतो दूध गरम करणं. तसं जर मला थोडंसं माझं अंतःकरण आणि माझं स्थूल देह याच्यात थोडं अंतर निर्माण करता आलं असेल, तेवढं साक्षीत्व मला जमत असेल, तर मला देहाच्या काय म्हणूया तपश्चर्येची तितकी आवश्यकता राहत नाही. तितकी, थोडं सांभाळूनच बोलावं लागतं, कारण कधी गाडी घसरेल सांगता येत नाही. आणि म्हणून परमपूज्य काका सुद्धा एक कमीत कमी तपश्चर्या करा म्हणतात. कोणती? निदान महिन्यातनं एक उपवास करा. ते त्याच्यासाठी. जर कुठे गडबड होत असेल तर तेवढी दुरुस्ती करून घ्या. पण बाकीच्या ज्या तपश्चर्या असतात ज्याच्यामध्ये खूप देहाला तापवल्या जातं, याचं कारण बहुतांश जर लोक कर्माचेच अधिकारी असतील आणि देहासक्ती जबरदस्त असेल, तर मग तिथून सुरुवात करावी लागते. तोही एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे ह्याच्यातनंच हे सगळे टप्पे लक्षात येतात. तुझ्या प्रश्नाच्या उत्तराचाच एक भाग आहे म्हणून बोल. बहुतेक उत्तर मिळालं असेल तुला. होय होय, मिळालं. मंदाताईंचं आठवलं, मग तुम्ही म्हणजे म्हणत होता ते दृष्टांत तापवणं. हम्म. तो एक दृष्टांत मंदाताईंचा होता की चुकून त्यांनी केरोसिन घेतलं त्या भांड्यात आणि ते वासनेचं दृष्टांत देत होती. हो. हम्म. त्याच्यामुळे तसं असेल तर मग देहाला न तापवता अंतःकरणाला तापवण्याची तपश्चर्या करावी लागते. हम्म. कारण तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही, आपल्याला माहिती आहेत गोष्टी. माऊलींचीच व्याख्या, किडाळ जर काढायचं असेल, जर ते
किती कॅरेट गोल्ड, सोनं शुद्ध, ते तापावंच लागतं त्यातला. म्हणून तर जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. तो संकल्पाचा लोप करणं म्हणजेच तापवणं, म्हणजेच तपश्चर्या. की मग जीव आणि ब्रह्म एकच आहे, काही वेगळं काहीच करावं नाही लागत. जे आपण आता शेवाळ बाजूला करण्याच्या भाषेत बोलू थोडक्यात. आणखीन काही प्रश्न आहेत कोणाला? ठीक आहे, नसतील तर मी शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व रिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.